हे बघ, हा आपला व्हेज पुलाव आणि कोशिंबीर तयार. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. कधी कधी काय होतं, चपात्या भाकरी करायचा कंटाळा पण येतो आणि कधी कधी असं वाटतं नको ती चपाती भाकरी भाजी भाकरी, काहीतरी वेगळं करावं. म्हटलं आज पुलाव करते, व्हेज पुलाव बनवते. मी दाखवते तुम्हाला. हे तांदूळ आहे बघा, तांदूळ मी मोजून घेते किती आहेत ते बघते. खूप पण नाही करायचं आहे. साधारण 2 वाट्या आहे. त्यात पाणी घालून ठेवते मी. आधी पाणी घालून ठेवते. नंतर मग हे पाणी काढून स्वच्छ परत एकदा धुवून मग घालीन. आताचं पाणी घालून ठेवते मी. थोडा वेळ बाकीच्या भाज्या वगैरे चिरीपर्यंत, भाज्या वगैरे सगळं चिरायला वेळ लागेल तोपर्यंत हे तांदूळ थोडे भिजू देते मी. आलं लसूण सगळं सोलीपर्यंत भिजू देते. भाज्या चिरते, सगळ्या दाखवते तुम्हाला कोणकोणत्या भाज्या घेतल्यात मी चिरायला. हे बघा, फ्लावर घेतलाय मी, तोंडली घेतले, थोडेसे मटार आहे ते फ्रोझन मटार आहे, बटाटा घेतला एक, आणि अर्धी सिमला मिरची आणि थोडीशी फरसबी आणि सिमला मिरची फारशी आवडत नाही आमच्या इथं, म्हणून हे बघा अशी क्रॉस कापून घेतली मी. कांदा घेतलाय, हे गाजर घेतलंय छोटंसं, एक मोठा टोमॅटो घेतलाय आणि आलं लसूण मिरची कोथिंबीर सगळं घेणार आहे. दाखवते तुम्हाला. त्यात हे तांदूळ मी जरा स्वच्छ धुवून घेते. धुवून घेतले हे. आता हे परत पाणी, चांगलं स्वच्छ पाणी दुसरं घालून परत ठेवते. थोडा वेळ भाज्या वगैरे परतायला घेते तोपर्यंत. किंवा हे थोडेसे तांदूळ भिजतच घालायचे. तांदूळ बघा बासमती तांदूळ आहेत हे असे मोठे मोठे, आपण जे बिर्याणीला वगैरे वापरतो ते. परत थोडंसं पाणी घालून ठेवते. त्यात त्या भाज्या परतायला घेते. तेल घालते मी, कुकरमध्येच लावणार आहे मी. ह्यात मी बघा एक चक्रफूल, थोडीशी दालचिनी, 2-3 काळी मिरी आणि 2-3 लवंगा टाकते. आलं लसूण चेचून घेतलेलं. हे बघा, थोडंसं आलं लसूण भाजलं की तमालपत्र टाकलं. कांदा घालते. एक एक करून या भाज्या सगळ्या परतून घेते मी. तोंडले तुम्हाला आवडत नसले तर नका टाकू, थोडीशी टाकले. हे जरा परतू देते चांगलं. सगळ्या भाज्या घालून घेतल्याने जरा चांगल्या परतू देते. एकीकडे पाणी गरम करायला ठेवले. ह्या जरा भाज्या परतू देते. त्यात मी आता घालते मिरच्या, कोथिंबीर, थोडासा पुदिना घालणार आहे मी. मिरच्या चिरून घालते. हा थोडा बारीक चिरलेला पुदिना आहे. थोडी कोथिंबीर आता घालते, थोडी नंतर घालणार आहे तांदूळ घातल्यावर.
छान असं ह्या भाज्या असं परतून द्यायच्या चांगल्या. त्यात मी थोडीशी कसुरी मेथी घालते. मसाले घालते मी आता यात. हा बघा, हा व्हेज पुलाव मसाला आहे. आता ते तांदूळ घालते मी आणि मीठ घालून झाकण लावून टाकते. पाणी थोडंसं गरम करायला घेतले. त्यात मी थोडंसं काश्मीरी मसाला घालते. इकडे पाणी गरम करायला ठेवले. ह्यात मी जिरं आणि कोथिंबीर घातली. ते पाणी मी आता त्यात घालते. आधी तांदूळ घालते. त्यात मी आता ते पाणी टाकते. आपण ह्या भांड्याने तांदूळ मोजले होते ना, हे बघा मी पाणी मोजून घालते. चार भांडी पाणी घालते मी. पाणी दुप्पट घालतो ना आपण भाताला. अजून एक भांडं घालते. हे बघा, ह्या भांड्याने तांदूळ होते आणि भाज्या पण त्याच्या दुप्पट होत्या. त्यामुळं मी ह्या भांड्याने 4 भांडी पाणी घातले. मीठ घालते आणि झाकण लावून फक्त 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या, जास्त नाही. बघा, मीठ घालते. झाकण लावून टाकते आणि 3 शिट्ट्या होऊ दे. तीन शिट्ट्या होऊ देते आणि मग दाखवते जरा गार झाल्यावर, कुकर उघडल्यावर मग तुम्हाला. शिट्ट्या झाल्या 3. कुकर उघडून बघते आता. झालाय पुलाव आपला. पुलाव झाला. सुगंध तर चांगला येतोय. पुलाव होत होता तोपर्यंत मी कोशिंबीर पण करून घेतली. कोशिंबीर केली. काकडी, कांदा, टोमॅटो चिरून दही घातलं. त्यात थोडीशी तोंडी लावायला कोशिंबीर केली. कसा वाटला तुम्हाला आजचा पुलाव आणि कोशिंबीर कमेंट करून सांगा. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील.